रमजान ईदची सुट्टी असतानाही मंत्रालयात रात्री उशिरापर्यंत कामाची लगबग पाहायला मिळाली। आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी मंत्रालयात अधिकारी ठाण मांडून होते। सरकारच्या विविध विभागांचे 183 GR प्रसिद्ध करण्यात आले। सर्व GR निधी वितरणाशी संबंधित आहेत। आर्थिक वर्षाच्या अखेरीस निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित बिल देण्याची धावपळ सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली। हजारो कोटींच्या निधीचे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी वितरण करण्यात आले। 24 मार्च रोजी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले। 3 आठवड्यांच्या अधिवेशनानंतर लागलीच वित्त विभागाने मंजूर केलेल्या विधी वितरणाची त्या ठिकाणी निधी वितरणाची धांदल सुरू झाली। आर्थिक वर्षाच्या शेवटी शनिवार, गुढीपाडवा आणि ईद अशा 3 दिवस शासकीय सुट्ट्या आल्या। चालू आर्थिक वर्षातील मंजूर निधी 31 मार्च पर्यंत वितरित न झाल्यास तो परत जातो। त्यामुळे सुट्ट्या असूनही गेली 3 दिवस मंत्रालयात अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती। तर कोट्यावधींचं वितरण कोणाकोणाला करण्यात आले ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान देण्यात आले। आदिवासी घटक कार्यक्रमाला अनुदान सुद्धा देण्यात आले। कोट्यावधींचं वितरण करण्यात आलंय ते कोणाला कोणाला ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। आश्रमशाळांना सुद्धा अनुदान देण्यात आले। आउटसोर्स मनुष्यबळाचा पुरवठा केलेल्यांची सुद्धा देयक देण्यात आले। सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीचा सुद्धा निधी त्या ठिकाणी देण्यात आला। धरणातील गाळ काढलेल्या संस्थांचे अनुदान सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आले। अतिवृष्टीतील नुकसान भरपाई करण्यात आले। इमारतीत बांधकाम अनुदान सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलं। इमारतीमध्ये बांधकाम अनुदान देण्यात आलं। कोट्यावधींचं वितरण कोणाला त्या संदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायचं। अखेरच्या दिवशी वितरण करण्यात आलं। संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांचं सुद्धा अनुदान देण्यात आलंय। आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून होते, त्यांनी हे वितरण केलेलं आहे। संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांना अनुदान देण्यात आलंय। महावितरणाला बिनव्याजी कर्ज देण्यात आलंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। मी निखिलकडे जाणार आहे। निखिल, खरं तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अधिकारी मंत्रालयात ठाण मांडून होते आणि महत्त्वाचं असं वितरण सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलंय। काय सांगशील सविस्तर? नक्कीच करण, आपण पाहिलं तर आताच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते पार पडलेलं आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महत्त्वाचे जे शासन निर्णय आहेत ते देखील घेण्यात आलेले होते आणि याच शासन निर्णयांमध्ये जे निधी वितरणाचा जो संपूर्ण टप्पा असतो तो ह्या 3 दिवसांमध्ये करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर लागूनच सुट्ट्या या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना होत्या, त्यामध्ये शनिवार, रविवार आणि सोमवारी रमजान ईदची देखील सुट्टी होती। त्यामुळे अशा प्रकारच्या सुट्ट्या असून देखील अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आपल्याला मंत्रालयामध्ये हा पाहायला मिळत होता। एकूण 177 जे शासकीय निर्णय झालेले आहेत, या शासकीय निर्णयांना जो निधी वितरित केला जातो याच संदर्भात संपूर्ण कामकाज आहे ते गेल्या काल दिवसभरामध्ये पार पडलेलं आहे आणि काल रात्री उशिरापर्यंत अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आपल्याला मंत्रालयामध्ये पाहायला मिळत होता। हे संपूर्णपणे कारण पाहता एकूणच या ठिकाणी जर 177 जे निर्णय आहेत त्या निर्णयांचा विधी जो निधी आहे तो देखील या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे, जो की 31 मार्चच्या आधी करावा लागतं आणि 31 मार्चच्या नंतर 1 एप्रिल पासून नवीन जे वर्ष आहे ते या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं। त्यामुळे 31 मार्चच्या आधी हा संपूर्ण निधी वितरित करण्यासाठी काल रात्रीपर्यंत आपल्याला मंत्रालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्ग पाहायला मिळत होता। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। निधी खर्च करण्यासाठी बिलं काढण्याची धावपळ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाली। रमजानच्या सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात कामाची लगबग पाहायला मिळाली। रमजान ईदची सुट्टी असतानाही मंत्रालयात मात्र रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांची लगबग पाहायला मिळाली। अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून उभे होते। आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी मंत्रालयात त्या ठिकाणी या सर्व घडामोडी घडल्या। सरकारच्या विविध विभागाचे 183 GR त्या ठिकाणी काढण्यात आले। हजारो कोटींच्या निधीचं अखेरच्या दिवशी वितरण करण्यात आलेलं आहे। यामध्ये काही महत्त्वाचे विभाग आहेत। रमजानच्या सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात मात्र कामाची लगबग पाहायला मिळालेली आहे। रमजान ईदची सुट्टी होती, खरं तर त्याआधी गुढीपाडवा आणि शनिवार अशा सलग सुट्ट्या असतानाही आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी मंत्रालयामध्ये मात्र लगबग पाहायला मिळाले। मंत्रालयात अधिकारी त्या ठिकाणी ठाण मांडून होते। 183 GR हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित बिलं देण्याची सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी धावपळ पाहायला मिळाली।
हजारो कोटींच्या निधीचे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी वितरण करण्यात आले। तर रमजानची सुट्टी होती, मात्र त्या दिवशी 183 GR काढण्यात आले निधी खर्च करण्यासाठी आणि सोबतच अखेरच्या दिवशी हे वितरण केल्याचं पाहायला मिळालं। सर्व बिलांचं सुद्धा वितरण त्या ठिकाणी करण्यात आलंय। मंत्रालयात लगबग पाहायला मिळाली। संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे जोडले आहेत। अतुलजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी खरं तर बिलं काढण्याची आणि निधी खर्च करण्यासाठी धावपळ पाहायला मिळाली। अधिकारी मंत्रालयात ठाण मांडून होते, काय सांगाल सविस्तर? नाही, ही लूटमार आहे। शेवटल्या दिवशी जर तुम्हाला 187 GR काढावं लागत असेल आणि शेवटल्या दिवशी तुम्ही सगळे बिलं पास करत असाल आणि रात्री 12 वाजेपर्यंत, फक्त मंत्रालयात नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यालयामध्ये कर्मचारी हा रात्री 12 वाजेपर्यंत बसलेला होता, अकाउंट क्लोज करतपर्यंत। अधिवेशनापर्यंत फक्त 47% खर्च झाला होता, अशी बातमी लोकसत्तांनी दिलेली होती। आणि आता दाखवतील हे की आम्ही सगळा खर्च केला। 90,000 कोटीचे बिलं, 90,000 कोटीचे बिलं हे कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग आहेत, म्हणून कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर फिरून राहिलेले आहेत। आमची माहिती अशी आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पण त्यांनी 10 करोड, 20 करोड, 50 करोड, 100 करोडचे कामं देऊन टाकलेले होते की तुम्ही तुमच्या मतदारसंघात ते कामं करा। कामं किती झाले, काय झाले याची अकाउंटेबिलिटी तर कुठं आहेच नाही, ठेवण्याचं कारणही नाही आहे। कारण की मग आपल्या जो कबर आहे, मग आपल्या जो हिंदू मुस्लिम दंगा आहे, आपल्या जो सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मग त्याच्यात अधिवेशन निघून गेलं, अधिवेशनात कुठलंच काम झालं नाही। पण हे महाराष्ट्रासारख्या राज्याला ज्याच्यावर देशाचा गाडा चालतो, 30% आपण डायरेक्ट टॅक्सेस हे आपल्या महाराष्ट्रातून देतो सरकारला, केंद्र सरकारला, त्या महाराष्ट्राची अवस्था आज काय करून ठेवलेली आहे हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे। आणि अजितदादांनी त्या दिवशी सांगितलंच की माझ्याकडे पैसे नाही आहे, आता काही मी 2 वर्ष पैसे देऊ शकत नाही, शेतकऱ्यांनी कर्ज भरा। हेच जर निर्मला सीतारामन त्यांचे जे मोठे व्यापारी मित्र आहेत त्यांना ठणकावून जर सांगितलं आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या विकून त्यांच्याकडनं जर लोन वसूल केलं, 29 लाख करोडचं NPA जो आहे, 29 लाख करोडचं कर्ज जे यांनी बुडवलेलं आहे ते परत येईल। 16 लाख करोडचं माफ केलं, अजून 13 लाख कोटीचं जे आहे ते त्या लोकांचं माफ होईल। पण सामान्य माणसाकडे 50,000चं कर्ज असेल तर मोठे मोठे बॉडीगार्ड जे आहे, बाउन्सर जे आहे, त्यांच्या घरी जाऊन सक्तीनं वसुली करतात। ही आजच्या या महाराष्ट्राची स्थिती आणून ठेवलेली आहे। हे विचारते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? या खड्ड्यात नेऊन टाकलाय महाराष्ट्र बीजेपीने। नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।